नमस्कार मित्रांनो. सॉरी हॅलो गाईज असंच म्हणता ना तुम्ही, किंवा ब्रो यार किती कुल आहात तुम्ही. खरं तर आम्ही पण आमच्या काळामध्ये मित्रांना भाऊ म्हणायचो, पण तुम्ही यार मैत्रिणी सुद्धा ब्रो म्हणता. किंवा मुलींचा ग्रुप असला तर मुली पण एकमेकींना ब्रो म्हणतात. खरं आमच्या काळात मुलांना जास्त मैत्रिणी नसायच्या बरं का. इथल्या समाजानं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला कधी सांगितलंच नाही की मुली पण मुलांच्या चांगल्या मैत्रिणी बनू शकतात. खरं सांगणं सोडा, पण नुसतं मुलगा मुलगी एकत्र सोबत दिसले तर ते वेगळे डाऊट घ्यायचे. आणि मग मुली काय विचार करतात, मुलांच्या प्रती त्यांचे काय विचार असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो हे आम्हाला त्यावेळेस समजलंच नव्हतं. म्हणून मुलींचा सन्मान कसा करायचा त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं. पण तुम्हाला खरंच मानावं लागेल मित्रांनो, तुम्ही निर्भय आहात. तुम्ही घाबरत नाहीत इथल्या समाजाला, व्यवस्थेला. तुमचा आवाज दाबून तुम्ही ठेवत नाही. आणि हीच गोष्ट तुमची मला फार आवडते. आमची पिढी जरा तुमच्या पाठीमागची, ज्याला तुम्ही मिलेनियन्स असं म्हणतात. खरं तर हे मिलेनियन्स, जेनझी, अल्फा, बीटा, गॅमा हे शब्द मला तुमच्यामुळेच कळाले. नाहीतर आमच्या पिढीला आम्ही फक्त 90ची पिढी एवढंच म्हणायचो. खरं तर आमच्या पिढीनं अर्ध्या तारुण्यापासून मोबाईल बघितला. मला आठवतं, मी अगदी 8वी-9वीला गेलो तेव्हा पहिल्यांदा फोन पाहिला, तो हे कीपॅडचा. माझ्या जीवनातला पहिला अँड्रॉइड फोन मी 12वी नंतर पाहिला. आणि इंटरनेट सुद्धा मला तेव्हाच माहीत झालं. आता ही तुमची जनरेशन जेवढी फास्ट आहे त्याच्या डबल स्लो आमची जनरेशन होती. आज 5G चालू आहे, पण आमच्या वेळेस 2Gचा जमाना होता, फेसबुकचा जमाना. हां, आठवणीतले दिवस होते, पण मी असं म्हणणार नाही की फारच गोल्डन डेज होते आमचे. शेवटी विज्ञानानुसार सगळ्यांना बदलायचं असतं, सगळ्यांना विज्ञान हवं असतं. कारण कोणतीच क्रांती विज्ञानाशिवाय शक्य नाहीये. आणि नक्कीच आपण तंत्रज्ञानावर, विज्ञानावर बोललं पाहिजे. तुमच्या ह्या वयामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती बोललं पाहिजे. मग ते जेंडर असो, सेक्सुअलिटी असो, मेंटल हेल्थ असो. मला आवडेल तुमच्याशी बोलायला. हा जरी एकतर्फी संवाद असला तरी तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून ह्याला दुतर्फा आपण बनवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.